नमस्कार मंडळी. मंडळींनो, ही जी घटना घडली आहे ती बीड जिल्ह्यामधील एक पिंपळगाव आहे. तिथे ही घटना घडली आहे. आता या गावामध्ये 25 वर्षीय रमेश नावाचा तरुण राहत होता आणि ह्या तरुणाचे लफडे त्याच गावात राहणाऱ्या एका तरुणीसोबत होते. मग तो रमेश आणि ती तरुणी फोनवर दररोज गप्पा-गोष्टी करायचे, आपली खुशाली विचारायचे. मग अशाच गप्पा गोष्टी करत असताना त्या तरुणीचा फोन तिच्या वडिलांनी पकडला आणि त्या तरुणीच्या प्रियकराला त्यांनी धमकी दिली, की "माझ्या मुलीसोबत आजपासून तू बोलायचं नाही. जर तू बोलला तर माझ्या इतके वाईट नाही." मग काही दिवस ती तरुणी आणि जो तो प्रियकर होता ते शांत राहिले. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संवाद झाला नाही. काही दिवस ओलांडून गेल्यानंतर ती तरुणी परत तिच्या प्रियकरासोबत बोलायला लागली. मग परत त्यांच्यामध्ये गप्पा-गोष्टी सुरू झाल्या. मंडळींनो, 4 सप्टेंबर 2025 चा तो दिवस होता आणि ती जी तरुणी होती ती घरी एकटीच होती त्यावेळी. मग त्या तरुणीने तिच्या प्रियकराला फोन केला आणि ती त्याला म्हणाली फोनवर, "अरे, माझ्या घरी आज कोणीच नाही. माझ्या घरातील सर्व माणसे हे बाहेर गेलेले आहे. तू मला माझ्या घरी भेटायला ये." मग त्या प्रियकराने कुठलाही विचार न करता त्या तरुणीला भेटायला तिच्या घरी गेला आणि तिला भेटला. मग तो प्रियकर त्या तरुणीला भेटल्यानंतर त्यांच्यामध्ये चांगल्या गप्पा-गोष्टी सुरू झाल्या. मग गप्पा-गोष्टी करून झाल्यानंतर तो प्रियकर त्या तरुणीला म्हणाला, की "तुझ्या कुटुंबातील माणसे घरी कधी येतील?" तेव्हा ती तरुणी त्याला म्हणाली, की "संध्याकाळी 10 वाजता." मग असे त्या तरुणीचे बोलणे ऐकल्यावर तो प्रियकर तिच्यावर तुटून पडला. त्या प्रियकराने त्या तरुणीसोबत 4 वेळा संबंध ठेवले आणि संबंध करून झाल्यानंतर तसेच ते बेडवर झोपले. आता जो तो प्रियकर होता आणि जी तरुणी होती, त्यांना वेळेचे भान राहिले नव्हते. ते जवानीची मजा घेत होते. पण अचानक त्या तरुणीचे कुटुंबातील माणसे घरी आली आणि त्यांनी जेव्हा त्या मुलीसोबत त्या प्रियकराला बघितलं, तेव्हा त्याच्यासोबत एक धक्कादायक घटना घडून आणली. मग त्या तरुणीच्या कुटुंबातील जे माणसं होते, त्यांनी आजूबाजूचे जे नातेवाईक होते, त्यांना गोळा केलं आणि त्यांना घरात बोलवून त्या प्रियकराला मार दिला. त्या प्रियकराला इतके मारले, की त्याच्या डोक्यातून रक्त आले. मग आसपासच्या लोकांनी हे बघितलं, की अरे, त्या तरुणाला खूप हे कुटुंबातील लोकं मारत आहे. त्याला आपण सोडवले पाहिजे, नाहीतर त्याचा मृत्यू होईल. म्हणून आसपासच्या लोकांनी त्या तरुणाला थेट रुग्णालयात दाखल केलं आणि त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू केली. मग रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर अचानक तिथेच त्या प्रियकराचा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्याची बातमी जेव्हा त्या प्रियकराच्या आई-वडिलांना कळाली, तेव्हा ते तेथे रुग्णालयात आले. जेव्हा त्या प्रियकराचे आई-वडील रुग्णालयात आले, तेव्हा खूप मोठमोठ्याने आरडाओरड व्हायला सुरुवात झाली. मग ज्या लोकांनी त्या प्रियकराला रुग्णालयात दाखल केले होते, त्यामधून एकाने पोलिसांना फोन केला आणि घटनास्थळाची माहिती दिली. मग पोलीस हे रुग्णालयात दाखल झाले आणि चौकशी करायला सुरुवात केली. मग जो प्रियकर होता, त्याला ज्या लोकांनी रुग्णालयात दाखल केलं होतं, त्या लोकांनी पोलिसांना सांगितलं, की ह्या तरुणाचे एका मुलीबरोबर लफडे होते आणि त्या मुलीच्या कुटुंबातील लोकांनी ह्या मुलाला मारले आणि त्याचा मृत्यू झाला. मग पोलिसांनी ह्या प्रकरणाला खूप गांभीर्याने घेतले. मग त्या मुलाचे जे आई-वडील होते आणि नातेवाईक होते, त्यांनी पोलिसांना सांगितलं, की आमच्या मुलाला न्याय भेटलाच पाहिजे. त्या मुलीला आणि तिच्या आई-वडिलांवर कठोर कारवाई करा. मग पोलीस त्या मुलाच्या आई-वडिलांना आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांना म्हणाले, "आम्ही नक्कीच प्रयत्न करू." मंडळींनो, सध्या या प्रकरणाचा चांगला तपास पोलीस करत आहे. पण मात्र मंडळींनो, या घटनेमुळे पूर्ण बीड जिल्हा हादरला. कारण घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण. मंडळींनो, या घटनेमध्ये नेमकी चूक कोणाची? त्या प्रियकराची, त्या तरुणीची की तिच्या आई-वडिलांची? आता बघा, एका हाताने टाळी वाजत नाही, बरोबर? तर त्या मुलीच्या आई-वडिलांनी समजून घेतलं पाहिजे, की आपल्या मुलीची पण चूक आहे म्हणून तिचा प्रियकर घरात आला. आपल्या मुलीला मारले असते पहिल्यांदा तर ही गोष्ट घडली नसती. मंडळींनो, तुम्हीच बघा समाजात किती वाईट गोष्टी घडत आहे. या घटनेचा उद्देश कुणाच्या भावना दुखवणं किंवा अस्थिरतेचा प्रसार करणं हे नाही.
जे समाजात घडतंय तेच सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ह्या घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे मंडळींनो, आम्हाला कमेंटमध्ये आत्ताच कळवा. आणि हां, अशा सत्य घटना ऐकण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. तर चला मंडळींनो, पुढच्या नवीन घटनेमध्ये मी तुम्हाला भेटतो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.